स्वामी समर्थांच्या जीवनातील एक प्रेरक कथा आज इथे मी तुम्हाला सांगत आहे. कथेचं नाव आहे एकाग्रता आणि सामर्थ्य. एकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये चोळप्पांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. खेळताना खूप गोंगाट होत होता. चोळप्पाची सासू एका कोपऱ्यात बसून पारायण करत होती. तिला या आवाजामुळे त्रास होत होता. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणाली, स्वामी, निदान थोडा वेळ तरी शांतता राखा. हे पारायण करत आहेत. स्वामींनी शांतपणे मान्य केले, पण नंतर त्यांनी बोध दिला की पारायण करताना बाहेरील खेळाचा आवाज ऐकूच कसा येतो. कोणतीही गोष्ट करताना मनाची एकाग्रता हवी. जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे. लक्ष केंद्रित करावं लागतं. कथेचा बोध स्वामींनी या घटनेतून हेच शिकवले की आयुष्यात कोणतीही साधना, अभ्यास किंवा काम करताना मन एकाग्र असणे आवश्यक आहे. जर तुमचे लक्ष अचूक असेल तर बाहेरील गोंगाट तुमच्या कामात व्यत्यय आणू शकत नाही. म्हणूनच स्वामींनी सांगितले आहे की पारायण करताना मन एकाग्र असावे लागते. जय जय श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त.